श्री स्वामी समर्थ मंडळी, भक्तिकथा दररोज भक्तिकथा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. गुरुपौर्णिमा जी आहे, गुरुपौर्णिमा येत आहे अगदी काही दिवसांमध्ये. पण या दिवसांमध्ये तुम्ही विशेष अशी स्वामी समर्थाची सेवा करू शकता. तर ही सेवा लिखित सेवा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर कशी करावी, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु, सद्गुरु आणि परब्रह्म स्वरूप गुरुतत्वाला कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस आहे. भारतीय अध्यात्मात गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ दान दिले गेले आहे. कारण गुरुच आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. गुरु हे केवळ व्यक्ती नसून ते एक चैतन्य, एक शक्ती आणि एक दिव्य तत्व आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त विविध प्रकारच्या सेवा, जप, नामस्मरण, पारायण, दान, अन्नदान आणि लिखित नामसेवा करतात. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थ भक्तांमध्ये श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राची लिखित सेवा अत्यंत श्रद्धेने केली जाते. बरेच जण ही लिखित सेवा जी आहे करत असतात. ही सेवा मन एकाग्र करते, त्यानंतर नामाशी नाते दृढ करते, म्हणजे स्वामी नामाशी नाते जे आहे दृढ करते आणि अंतःकरणात भक्तीची ज्योत प्रज्वलित करते. लिखित सेवा म्हणजे फक्त कागदावर अक्षरे लिहिणे नव्हे, तर प्रत्येक अक्षरातून स्वामींचे स्मरण, प्रत्येक ओळीत भक्ती आणि प्रत्येक ओळीमध्ये श्रद्धा, प्रत्येक पानात समर्पण व्यक्त करणे असते. लिखित सेवा म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, लिखित सेवा आहे तरी काय? कारण बऱ्याचशा जणांना लिखित सेवाबद्दल काहीच माहिती नाहीये. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. लिखित सेवा म्हणजे एका वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये लिहिणं शक्य नाही, पण एक तुम्ही स्वच्छ वही घेऊ शकता. त्यामध्ये भक्तिभावाने वारंवार म्हणजे दररोज नियमितपणे श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रत्येक वेळी मंत्र लिहिताना स्वामींचे स्मरण करणे. आता तुम्ही दिवसातून 51 वेळेस, 101 वेळेस किंवा 1001 वेळेस तुमच्या ज्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आपल्या हृदयात स्वामींची भावना ठेवणे आणि अहंकार सोडून पूर्णपणे समर्पणाने ही सेवा करणे, हाच या साधनेचा आत्मा आहे. नाम लिहिताना मनातील उच्चार हळू शांत होऊ लागतात. मनाची चंचलता कमी होऊ लागते. जीवनातील ताणतणाव कमी जाणवू लागतो. प्रत्येक अक्षर जणू मनातील नकारात्मकता दूर करून श्रद्धा आणि विश्वास दृढ करत जाते. गुरुपौर्णिमेला लिखित सेवेचे विशेष महत्व आहे. कारण गुरुपौर्णिमा हा गुरुकृपेचा दिवस मानला जातो. त्यामुळे वर्षानुवर्षे ही लिखित सेवा जी आहे आपल्याकडे भक्त जे आहे स्वामी भक्त करतच असतात. या दिवशी केलेली नामसाधना, त्यानंतर जप, ध्यान किंवा लिखित सेवा अनेक पटींनी फलदायी होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि असे बऱ्याचशा भक्तांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. या दिवशी गुरुतत्व अत्यंत जागृत असल्यामुळे भक्ताने केलेली प्रार्थना अधिक भावपूर्ण होते, म्हणजे स्वामींच्या चरणी आपली प्रार्थना नक्कीच पोहोचते. स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना श्रद्धासबुरी आणि नामस्मरणाचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिणे म्हणजे स्वामींच्या चरणी आपल्या जीवनाचे समर्पण करण्यासारखे मानले जाते. आता फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाही, तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी सुद्धा सुरू करू शकता. 11 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 3 दिवस अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. आता दिवसभरातून तुम्ही तासभर लिहू शकता, अर्धा तास लिहू शकता, 15 मिनिटे ही सेवा लिखित सेवा जी आहे करू शकता. 11 वेळेस लिहू शकता, 21 वेळेस, 51 वेळेस, 101 वेळेस, 1001 वेळेस किंवा मग 5001 वेळेस, 10001 वेळेस अशा पद्धतीने लिहू शकता. तुमची किती कॅपॅसिटी आहे आणि तुम्हाला वेळ किती आहे त्यावर पूर्णपणे निर्भर करतं. फक्त जितक्या वेळेसही लिहाल तितक्या वेळेस पूर्ण श्रद्धेने लिहा. कारण स्वामींपर्यंत लिखाणापेक्षा श्रद्धा महत्वाची. लिखित सेवा करताना बाह्य तयारीपेक्षा अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्वाची आहे. तरीही काही गोष्ट पाळल्यास साधनेत अधिक एकाग्रता येते. तर सकाळी उठून लवकर स्नान करावे, स्वच्छ आणि साधे वस्त्र परिधान करावे. देवघर किंवा शांत जागा स्वच्छ करून तिथे स्वामी समर्थाचा फोटो, मूर्ती ठेवावी. समोर दिवा, उदबत्ती लावावी. शक्य असल्यास फुलं अर्पण करावे. त्यानंतर शांतपणे बसून काही क्षण डोळे मिटून स्वामींचे ध्यान करावे. मनात प्रार्थना करावी की हे स्वामी समर्थ, ही लिखित सेवा माझ्याकडून आपल्या कृपेने पूर्ण होऊ द्या.
माझे मन स्थिर राहू द्या, माझ्या चुकांना क्षमा करा आणि मला आपल्या नामात अखंड रममान होण्याची शक्ती द्या. एकंदरीत काय तर माझी ही सेवा स्वामी महाराज, माझी ही सेवा पूर्णपणे व्यवस्थितरित्या घडू द्या आणि तुमच्या नामामध्ये मला असं काही रमवा की मी सगळी दुनिया विसरून जाईल आणि फक्त तुमचाच होईल. अखंड रमण्याची शक्ती जी आहे मला द्या. कोणत्या वहीत लिहावे म्हणजे कोणत्या वहीमध्ये लिखाण करावे किंवा कोणत्या वहीमध्ये ही सेवा करावे, तर लिखित सेवेसाठी नवीन आणि स्वच्छ वही वापरणे अधिक योग्य मानले जाते. काही भक्त विशेष नामलेखन वही वापरतात, म्हणजे ते काय करतात, त्यांची वर्षानुवर्षाची सेवा असते त्यामुळं ती जी वही असते ती बनवून घेतात किंवा मग स्वामींच्या जी वही आहे विशिष्ट पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तयार करून घेतात. तर साधी वही घेतात, काही जण साधी वही घेतात. महत्वाचं काय तर श्रद्धा. वही महत्वाची नाहीच, पण बऱ्याचशा जणांची आवड असते त्यामुळं महत्वाची गोष्ट म्हणजे वही स्वच्छ ठेवावी. त्यात इतर कोणतीही नोंद किंवा व्यवहाराची माहिती लिहू नये. वही जी आहे पूर्णपणे कोरी वही घ्यावी. ती वही केवळ स्वामींच्या नामेसाठीच वापरावी. कोणत्या पेनने लिहावे तर काळ्या निळ्या शाईचा पेन वापरू शकता, म्हणजे काळा पेन वापरायचा नाहीये, निळ्या शाईचा पेन वापरू शकता. काही जण भगव्या शाईचा वापर करतात, परंतु कोणत्या रंगाने लिहिले यापेक्षा कोणत्या भावनेने लिहिले हे जास्त महत्वाचे आहे मला असं वाटतं. कोणता मंत्र लिहावा तर सर्वाधिक प्रचलित आणि सोपा मंत्र श्री स्वामी समर्थ. किती शक्ती, किती ऊर्जा, किती शांतपणा आहे बघा या. एकदा श्री स्वामी समर्थ म्हटलं की जणू काय मन अगदी शांत होतं. हा मंत्र प्रत्येक ओळीत एकसारखा स्पष्ट आणि प्रेमाने लिहावा. घाई करू नये. अक्षरे सुंदर असावी, स्पष्ट असावीत, कधीही वाचता यावी असा आग्रह नाही, पण ती स्पष्ट असावी. सेवा करताना कोणते नियम पाळावेत? लिखित सेवा करताना शक्यतो असं ठिकाणी बसावी जिथे शांत वातावरण आहे. मोबाईल जवळ ठेवू नये. टीव्ही समोर चालू ठेवून सेवा करू नये. ती सेवा कधीही स्वामींपर्यंत पोहोचणार नाही. इतर व्यक्ती जे आहेत ते टाळावेत आणि प्रत्येक मंत्र लिहिताना स्वामींचे स्मरण करावे. जणू काय त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आपण त्यांच्या मूर्तीकडे पाहूनच आपण श्री स्वामी समर्थ लिहित आहोत असं जाणवावं. नाम लिहिताना गप्पा मारू नये, कोणावर रागावू नये, मन विचलित ठेवू नये. काही वेळ सेवा करून थकल्यास थोडी विश्रांती घेऊ शकता. जर तुम्ही जास्त वेळ 2 तास 3 तास अशी सेवा करणार असाल तर थोडी विश्रांती 10-15 मिनिटाची घेऊ शकता. सेवेचा उद्देश संख्या पूर्ण करणे नसून तर स्वामींच्या चरणी अर्पण करणे हा आहे. म्हणून प्रत्येक मंत्र हा प्रेम, श्रद्धा आणि विश्वासाने लिहावा. किती वेळ सेवा करावी यासाठी कोणताही कठोर नियम नाही. काही भक्त दररोज 15 मिनिटे सेवा करतात, काही अर्धा तास तर काही 1 तास. त्याहूनही काही जण अधिक वेळ देतात. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः काही भक्तांना पाहिलेलं आहे की ते तासनतास स्वामींच्या सेवेमध्ये रमलेले असतात. इतकी ऊर्जा त्यांना स्वामी जे आहे प्रदान करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वेळेनुसार जितकी सेवा करता येईल तितकी करावी. संख्या महत्वाची नाहीच आहे, पण आपण किती वेळ स्वामींच्या भक्तीमध्ये रमू शकतो हे सुद्धा महत्वाचं आहे आणि भक्तिभाव सुद्धा महत्वाचा आहे. लिखित सेवेचे आध्यात्मिक लाभ. या सेवेमुळे मनातील अस्थिरता कमी होते, विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते, नामाशी प्रेम वाढते, स्वामींवरील श्रद्धा अधिक दृढ होते, मनाला धैर्य, संयम आणि समाधान लाभते. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार ही सेवा नियमित सेवा केल्यामुळे किंवा नियमित ही लिखित नामसेवेमुळे मनातील भीती भरपूर प्रमाणे कमी होते. निर्णय क्षमता वाढते, अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते, कधीही न चुकण्याचे निर्णय आपण घेऊ शकतो, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. या सर्वाचा पाया मात्र श्रद्धा आणि सातत्य आणि निष्काम आहे. या ही सेवा जोपर्यंत तुमची चालू आहे तोपर्यंत मांसाहार, मद्यपान टाळावे, ब्रह्मचर्य पाळावे. हा निष्काम भक्ती हा आहे. लिखित सेवा ही कोणताही चमत्कार मिळवण्यासाठी मार्ग नसून तर स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी स्वतःचे मन तयार करण्याची एक सुंदर साधना आहे. त्यामुळं याला कुठलाही चमत्कार मानू नये, फक्त स्वामींची कृपा आणि स्वामींची इच्छा.
तर अशाच पद्धतीने गुरुपौर्णिमा निमित्त नवनवीन माहितीचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.